महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण बायपासची बोंबाबोंब आता हायकोर्टात। उरण बायपास रस्ता प्रकरणाची वस्तुस्थिती उच्च न्यायालयात मांडणार। नगर परिषदेच्या 10व्या सभेत महत्त्वाचे निर्णय। सन 2022 मधील भूसंपादन प्रक्रियेच्या तांत्रिक त्रुटींवर चर्चा। बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील थकीत रकमेच्या वसुलीसाठी जुन्या ठेकेदारावर जप्तीची कारवाई करण्याचे प्रशासनाचे संकेत। उरण शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उरण बायपास रस्त्याचा कायदेशीर पेच आता उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे। उरण नगर परिषदेच्या 10व्या सर्वसाधारण सभेत या रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात प्रशासकीय स्तरावर सखोल चर्चा झाली। सन 2022 मध्ये झालेल्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान पुरेशा निधीची तरतूद उपलब्ध नसल्याची बाब चालू प्रशासनाने सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। या पार्श्वभूमीवर प्रथम नगरविकास विभागाचा अधिकृत अभिप्राय मागवला जाईल आणि त्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयात नगर परिषदेची अधिकृत भूमिका मांडली जाईल असा धोरणात्मक निर्णय या सभेत घेण्यात आला। शुक्रवारी नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली सर्वसाधारण सभा सुमारे 6 तास चालली आणि या प्रदीर्घ बैठकीत एकूण 18 विषयांवर चर्चा करण्यात आली। बहुतांश प्रशासकीय विषयांना सभागृहाने मंजुरी दिली, तर पेवर ब्लॉक आणि गटार बांधकामांशी संबंधित 4 विषय नामंजूर करण्यात आले। उरण शहराबाहेरील वाहतूक सुलभ करणाऱ्या या बायपास रस्त्यापैकी 941 मीटर लांबीचा भाग सिडकोने पूर्ण केला आणि उर्वरित 400 मीटर लांबीचा टप्पा उरण नगर परिषदेच्या अखत्यारीत येतो। यासाठी सुमारे 12 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। या सभेत बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि इतर सुविधांच्या व्यवस्थापनात तत्कालीन कालावधीत झालेल्या कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि या व्यवस्थापनामुळे नगर परिषदेच्या महसुलाचे थकीत नुकसान झाल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे। या प्रकरणातील लाखो रुपयांच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी संबंधित जुन्या ठेकेदारांना तातडीने जप्तीची नोटीस बजावून नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी सभागृहाला दिली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी दीप्ती पाटील, तृप्ती भोईर, उरण।